नमस्कार मित्रांनो. अग्निदिव्य नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे काय करतो मी मित्रांनो स्वागत करतो. मी जे काही व्हिडिओ घेऊन येत असतोय मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की आपण काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतोय. पुस्तकातून रट्टा मारण्यापेक्षा किंवा काहीतरी करण्यापेक्षा काहीतरी जेव्हा आपण एखादा कॉन्सेप्ट शिकतो किंवा त्याचा बॅकग्राऊंड जेव्हा माहीत असतं ना त्याच्यानंतर शिकलेली मजा वेगळीच असते. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट रट्टा मारता तेव्हा शिकण्यात वेगळी मजा असते. बघा कोणतीही गोष्ट जी असते ना हे प्रत्येकाच वेळी पाठ करायची नसते. काही काही गोष्टीच्या कॉन्सेप्टवर काहीतरी हिस्टॉरिकल किंवा त्याच्यामध्ये काहीतरी एक नवीन गोष्ट असते जी आपल्याला माहिती पाहिजे. ते गोष्ट आज आपल्याला शिकणार आहोत आपण. ठीक आहे मित्रांनो, आता आपल्या जवळच खूप काही लवकर म्हणजे खूप जवळच आता काय आल्या मित्रांनो निवडणुका आल्या. त्यावेळी तुम्ही वोटिंग करायला जाणार आहे आणि वोटिंग करावं माणसानं, कारण ते आपली जे काही भारतीय लोकशाही त्याच्यानुसार आपण आपलं काय करत असतो सरकार निवडत असतो. तर मित्रांनो आजचा आपला जो टॉपिक आहे तो तुम्ही पाहिलं असेल. जर तुम्ही मतदान केंद्रावर गेले किंवा तुम्ही मतदाता जर असेल तर तुमचे 18 वर्ष पूर्ण झाले तर तुम्हाला मतदानाचा काय मित्रांनो अधिकार आहे. ज्या वेळेस मतदानाचा अधिकार झाला जेव्हा तुम्ही वोटिंग करायला जाता, वोटिंग करून आल्यानंतर तुमच्या बोटाला एक शाई लावली जाते. आता ट्रेंड आहे सध्या प्रत्येक गोष्ट काही केली घरात तरी काय ठेवलं पाहिजे स्टेटस, त्याचं रील्स बनवलं पाहिजे. मग काही आता मतदान करून आलं की असे बोट दाखवते लोक, आपण वोटिंग करून आलो असं सांगतात ना लोक. मग ते असं 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 बघा अशी काय लावलं जाते, अशी काय लावलं जाते, हे शाई लावलं जाते. निळ्या टाईपची काय लावली जाते, शाई लावली जाते मित्रांनो तुमच्या बोटाला. तसं का केलं जातं, त्याची गरज का पडली मित्रांनो, किंवा ते शाई लावल्यानंतर ते शाई अशी पुसल्यानंतर शाई पुसत पण नाही किंवा निघत पण नाही, त्याचा मागचा रिझन काय आणि ते शाईच का वापरले जाते आणि ते शाई नेमकं कोणती वापरली जाते किंवा त्याचं नाव काय, ह्या सगळ्या गोष्टीचा जे काही प्रश्न आहेत मित्रांनो तुमच्या मनामध्ये ते काय होणार आहे आज संपूर्ण म्हणजे सगळ्या प्रश्नाचं काय उत्तर देण्याचा काय करणार आहे मित्रांनो मी प्रयत्न करणार आहोत. आता बघा एक खूप छान वाक्य आहे, त्या मला नेहमी आवडतं. तो वाक्य मी तुम्हाला सांगतो. नीड इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. काय म्हटलं जातं, नीड इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन म्हणजे गरज ही शोधाची काय जननी आहे. म्हणजे ज्यावेळी एखाद्या गोष्टीची आपल्याला गरज भासते त्यावेळी आपण काय करत असतो मित्रांनो, काहीतरी नवीन इन्व्हेन्शन करत असतो किंवा काहीतरी शोधून काढत असतो. तर सेम ज्या वेळेस आपला जो काही भारत देश आहे तो भारत 15 ऑगस्ट 1947 नंतर त्या दिवशी काय झाला मित्रांनो, स्वातंत्र्य झाला. स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्या भारतामध्ये जे काही सार्वत्रिक पहिल्या निवडणुका होत्या त्या 1951 ते 52 या दरम्यान काय झाल्या होत्या मित्रांनो, निवडणुका झाल्या होत्या. आणि त्या निवडणुकाच्या माध्यमातून बघा बॅकग्राऊंड बघा, कोणतीही गोष्टीचा जो काही एखादी गोष्टीचा बॅकग्राऊंड असतो तो खूप आधीपासून त्या प्रत्येक गोष्टीला हिस्टॉरिकल काय असतं मित्रांनो बॅकग्राऊंड असते. हे जे तुम्हाला सांगितलं ना निळीशाही जे वापरतात त्याच्या बॅकग्राऊंड तुम्हाला कुठून आहे 1947 पासून आहे फक्त. ते तुम्हाला शॉर्ट मध्ये मी सांगण्याचा काय करतो प्रयत्न करतो. तर ज्या वेळेस 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत देश स्वातंत्र्य झाला त्यावेळेस आपल्या देशामध्ये 1951-52 मध्ये काय झालं मित्रांनो, सार्वत्रिक निवडणुका झाल्या. पण ह्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये ह्या निळ्या शाईचा काय केला गेला नव्हता, वापर केला नव्हता. मग वापर करण्याची गरज का पडली या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्हाला आता भेटणार आहे. कारण ज्या वेळेस 1951-52 मध्ये निवडणुका झाल्या त्यावेळेस आपले जे काही भारताचे केंद्रीय निवडणूक आयोग होतं त्या आयोगाकडे खूप साऱ्या त्या निवडणुकीबद्दल काय आल्या होत्या मित्रांनो, तक्रारी आल्या होत्या. त्या तक्रारी म्हणजे कोणत्या, मतदानामध्ये भ्रष्टाचार होतोय किंवा जे काही मतदाता आहेत ते एकच मतदाता दोनदा मतदान करतोय. म्हणजे मतदानाचं वोटिंगचं काय होतं मित्रांनो, रिपिटेशन होतंय. याच्यामुळे काय होत होता सॉरी, ज्या काही निवडणुका त्या निवडणुका ज्याप्रमाणे पारदर्शकतेने व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये जेवढी ट्रान्सपरन्सी पाहिजे ते ट्रान्सपरन्सी काय होत नव्हती, येत नव्हती. ह्या सगळ्या कंप्लेंट कोणाकडे जात होत्या मित्रांनो, तक्रारी कोणाकडे जात होत्या, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जात होत्या. त्यावेळेचे निवडणूक आयुक्त कोण होते, कुमार सेन होते. ठीक आहे, सुकुमार सेन होते पहिले निवडणूक आयुक्त. ठीक आहे मित्रांनो, त्यावेळेस त्यांनी मग त्या तक्रारीवर एक सोल्युशन काढण्यासाठी नेमका त्यांनी विचार केला की जे काही डबल वोटिंग होत असते किंवा डबल वोटिंग त्याच्यामध्ये ते ट्रान्सपरन्सी आणायची आहे त्या सगळ्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अशी कोणती गोष्ट आहे जे हे सगळ्या गोष्टी रोखू शकते. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की आपण एखादी अशी शाई तयार करायची किंवा अशी इंक तयार करायची की ती इंक जर बोटाला लावलं तर ती इंक जोपर्यंत जवळपास 10 ते 15 दिवस काय होणार नाही, निघणार नाही किंवा पाण्याने धुवून काय होणार नाही,
निघणार नाही. तर अशा प्रकारची आपल्याला काय शोधून काढली पाहिजे, एक इंक किंवा शाई शोधून काढली पाहिजे. तर त्यावेळेस केंद्रीय निवडणूक आयोगाने आपल्या भारताच्या नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ऑफ इंडिया नावाची, हे एक लॅबोरेटरी आहे मित्रांनो, नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ऑफ इंडिया नावाची एक लॅबोरेटरी, त्याला NPL म्हणतात. याच्यासोबत केंद्रीय निवडणूक आयोगाने काय केली, यांच्यासोबत काय केली मित्रांनो, चर्चा केली. चर्चा केल्यानंतर या नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ऑफ इंडियाने काय केलं, एक शाई शोधून काढली. त्या शाईचं नाव होतं मित्रांनो सिल्वर नायट्रेट. काय होतं, सिल्वर नायट्रेट, AgNO3 म्हणतात तिला. आणि तुमच्या ज्या बोटाला शाई लावली जाते ना, ती शाई हे सिल्वर नायट्रेटची असते. म्हणजे त्याचं तिच्यामध्ये कोणतं कंटेंट असतं, त्याच्यामध्ये सिल्वर नायट्रेट नावाचं काय असतं मित्रांनो, कंटेंट असतं. आणि ही शाई, हे जे इंक आहे, ह्या इंकचं एक काय मित्रांनो, एक स्पेशल फीचर आहे. तो स्पेशल फीचर कोणता आहे, ही जी लाईट आहे फोटो सेन्सिटिव्ह नेचर आहे. फोटो सेन्सिटिव्ह म्हणजे, फोटो म्हणजे लाईट, लाईट म्हणजे प्रकाश. ज्या वेळेस त्या शाईवर लाईट पडलं जातं, लाईट म्हणजे हे सूर्याचे जे काही किरण आहेत ते लाईट पडलं जातं. तर जे काही लाईट पडलं जातं, ते लाईट पडल्यानंतर ती जी शाई आहे ती पूर्ण काय होऊन जाते मित्रांनो, घट्ट होऊन जाते. आणि घट्ट झाल्यामुळं तो जो नेचर असतो त्याला फोटो सेन्सिटिव्ह नेचर म्हणत असतात. प्रकाश संवेदन तो काय असतो, तिचा नेचर असतो. त्याच्यामुळं ती शाई जी आहे ते काय होऊन जाते, घट्ट होऊन जाते. आणि ते शाई पूर्ण काय होते, निघत नाही. तुम्ही पाण्यानेही जरी काढलं तरी ते शाई काय होत नाही, निघतही नाही. आता ही शाई जेव्हा त्यांनी तयार केली, मग ह्या शाई तयार करण्यासाठी मग एखादी कोणत्या तरी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट द्यावा लागतं ना. ते शाई थोडी ते NPL लॅबोरेटरी पूर्ण करणार आहे. मग त्याच्यासाठी मग तो जो ती शाई आहे, ते शाई तयार करण्यासाठी नेमकं कोणाला द्यायचं. तर त्यावेळेस लक्षात ठेवा, जो काही आपला भारत स्वतंत्र व्हायचा होता त्यावेळी एक घराणं होतं, तो म्हैसूर घराणं म्हटलं जातं. खूप फेमस आहे म्हैसूर घराणं इतिहासात. तो कुठं आहे मित्रांनो, कर्नाटक आहे. त्या कर्नाटकमध्ये म्हैसूरमध्ये. आणि तुम्हाला हे सांगायच्या आधी एक सांगतो, ही जी सिल्वर हे तुमच्या बोटाला जे शाई लावलं जातं ना, ते फक्त एकाच राज्यातील उत्पादन आहे. तो फक्त एकाच राज्यात, तो म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये होतो. आणि तो कर्नाटक राज्यामधून पूर्ण भारत देशातच का, बाकीच्या काही काही देशामध्ये तो काय केला जातो, निर्यात केला जातो. तर तो जो सिल्वर नायट्रेट नावाचा जो काही इंक आहे किंवा जी शाई आहे, ती कर्नाटकमध्येच का फक्त उत्पादित केली जाते, बाकीचे ठिकाणी का करत नाही, त्याचं मागचं रिझन तुम्हाला सांगतो. ज्यावेळी निवडणूक आयोगाने लॅबोरेटरी चर्चा करून ते तयार केली, ते चर्चा तयार केल्यानंतर ती शाई बनवण्याचा जो काही टेंडर आहे तो कोणाला देणार आहे, हे कोणाला द्यायचं हे जेव्हा लक्षात आलं, त्यावेळी म्हैसूर घराणं होतं कुठं, कर्नाटकमध्ये. त्या घराण्याचं नाव होतं वाडियार घराणं. कोणत्या मित्रांनो, वाडियार. ज्याचा इतिहासाचा अभ्यास सो असेल थोडासा, त्यांनी वाडियार घराणं माहित आहे. त्या घराण्याचे एक महाराज होते, त्याचं नाव होतं कृष्णराज. त्या कृष्णराज महाराजांनी 1937 मध्ये कंपनी ओपन केली होती. त्या कंपनीचं नाव होतं म्हैसूर लेक अँड पेंट्स कारखाना नावाचा काय केला होता त्यांनी, कारखाना चालू केला होता. त्या कारखान्यामध्ये त्यांनी पेंट्स वगैरे तयार करण्याचं काय केलं होतं, कारखाना सुरू केला होता. तर त्यावेळेस हे चालू होतं. मग ज्या वेळेस आपला भारत देश स्वातंत्र्य झाला, त्यावेळेस हे जी वाडियार घराण्याची काही सत्ता आहे ते कोणाच्या हातात गेली मित्रांनो, त्या कर्नाटक राज्य सरकारच्या हातात गेली. आणि ह्या कंपनीचे जे काही जवळपास 91% शेअर जे आहे ना, ते कोणाला भेटले, कर्नाटक सरकारला भेटले. आणि कर्नाटक आता त्याच्यानंतर मग जेव्हा भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 1989 मध्ये या म्हैसूर लेक अँड पेंट्स कारखाना नावाच्या कंपनीचं नाव बदलून म्हैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेड करण्यात आलं. आणि या कंपनीची 91% मालकी कोणाकडे देण्यात आली, कर्नाटक हा म्हैसूर म्हणजे कर्नाटक सरकारकडे देण्यात आली. आणि ही जी कंपनी आहे, या कंपनीकडे ही जी सिल्वर नायट्रेट नावाची जे इंक आहे ना, तुमच्या बोटाला शाई लावलं जातं, ते शाई उत्पादित करण्याचा जो काही करार आहे किंवा जे काही त्यांना प्रोडक्शन करण्यासाठी काय करण्यात आली, यांना देण्यात आलं ह्या कंपनीला. आणि ही कंपनी जी आहे, ती कंपनी ही जी सिल्वर नायट्रेट नावाची जे तुमच्या बोटाला शाई लावली जाते, तिचं काय केलं जातं मित्रांनो, उत्पादन केलं जाते. आता लक्षात ठेवा. आणि त्या शाईचं फक्त उत्पादन कुठं होतं, कर्नाटक राज्यामध्ये म्हैसूर या ठिकाणी. आणि कोणत्या कंपनीत, म्हैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेड या कंपनीमध्येच होतं. आता त्या एकाच कंपनीमध्ये होण्याचं मागचं कारण काय, आणि हे जे सिल्वर नायट्रेट जी काही शाई आहे, इंक आहे, ते कशी तयार केली जाते याचा फॉर्म्युला सार्वजनिक करण्यात आलेला नाही आहे मित्रांनो. त्याच्या मागं काय आहे, तर जेव्हा शाई तयार करण्यात आली, त्या शाई तयार करण्यामागे जी इंक तयार करण्यात आली, त्याच्या मागचा रिजनच हा होता की आपल्याला निवडणुकांमध्ये ट्रान्सपरन्सी आली पाहिजे. मग तुम्हाला जर सरकारने शाई बनवायचा फॉर्म्युलाच सांगून दिला, तर लोक पुसायचाही फॉर्म्युला काढतील ना. शाई बनवायचा फॉर्म्युला सांगल्यावर ते पुसायचं पण काढतील ना. मग त्याच्यामुळे ते लोकांना माहीत होऊ देऊ नये. आणि आपला जो काही मूळ हेतू आहे,
जो मूळ हेतू आहे निवडणुकांमध्ये ट्रान्सपरन्सी आणि डबल वोटिंग रोखण्यासाठी, ते सगळं काही कोणी केलं, निवडणूक आयोगानं केलं. आणि त्याच्यामध्ये त्यांचं साथ कोणी दिलं, नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ऑफ इंडियानं दिलं. आणि तो जो ती जी शाई आहे त्या शाईचं नाव सिल्वर नायट्रेट आहे. ते आणि तुमच्या मतदानामध्ये काय केलं जातं मित्रांनो, वापरलं जातं. आणि ते कसं बनवलं जातं हे प्रत्येकाला काय केलं जात नाही, सांगितलं प्रत्येकाला, म्हणजे ते पब्लिकच केलं जात नाही. कारण त्याचा दुरुपयोग होऊन आपला जे काही मोठं होता, जो हेतू होता, उद्देश साध्य करायचा होता, तो उद्देश साध्य झालं पाहिजे याच्यासाठी ते काय केलं जात नाही, सार्वजनिक केलं जात नाही. आणि इतर ठिकाणी पण त्याचं प्रोडक्शन केलं जात नाही. आणि ह्या एकाच ठिकाणाहून पूर्ण आपल्या भारतामध्ये ते इंक काय केली जाते मित्रांनो, पाठवली जाते. आणि खूप साऱ्या देशांमध्ये पण त्या इंकची निर्यात केली जाते. त्या इंकचा सर्वात मोठा ग्राहक जर कोणी असेल तर मित्रांनो आपला भारत देशाचा आहे ग्राहक, म्हणजे आपण सर्वात जास्त काय करत असतो, वापरत असतो आपल्या निवडणुकांमध्ये. तर आता मला आशा करतो तुम्हाला की मला म्हणायचं काय होतं, नीट इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. म्हणजे गरज कधी भासली होती 1952 मधल्या निवडणुकांमध्ये, जेव्हा असं समजलं त्यावेळी ते पर्याय शोधून काढण्यात आले. आणि ह्या शाहीचा पहिल्यांदा वापर 1962 मध्ये ज्यावेळेस आपल्या भारतामध्ये निवडणुका झाल्या होत्या 1962 मध्ये, त्यावेळेस त्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदा त्या सिल्वर नायट्रेट नावाचे जे काही तुमच्या बोटाला शाई लावली जाते, त्या शाईचा काय करण्यात आला मित्रांनो, वापर करण्यात आला. तर मी सांगितलं तुम्हाला. आणि हे जे शाई आहे कोणत्या कलरची असते, ब्लू कलरची असते. ते जेव्हा फोटो सांगितलं ना, प्रकाश संवेदन असते, कारण त्याच्यावर प्रकाश पडला तर ते काय होऊन जाते, घट्ट होऊन जाते आणि ते निघत नाही. आणि पुसण्याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे का, नाही. आणि त्याच्यामध्ये काय असते, ट्रान्सपरन्सी असते मित्रांनो. आणि वापर का करतात ते सांगितलं, कधी केलं ते 1962 मध्ये निवडणुकांमध्ये वापर करण्यात आली. कोण तयार करते, तर ते म्हैसूर पेंट्स अँड वारलेस लिमिटेड नावाची कंपनी, ते कुठे आहे मित्रांनो, कर्नाटक आहे. वाडियार घराण्याच्या अंडरमध्ये होती, त्याच्यानंतर ते कर्नाटक सरकारकडे गेली. हे सांगितलं. उद्देश काय होता मित्रांनो, निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणणे, अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी आणणे आणि डबल वोटिंग होऊ नये, भ्रष्टाचार होऊ नये, ह्या सगळ्या गोष्टीसाठी हेतू आणि उद्देश करून निवडणूक आयोगाने आणि एनपीएलने काय केला होता मित्रांनो, पुढाकार घेतला होता. तर ह्या त्या इंकचा ते लावली जाते फक्त एवढंच आपल्याला माहित होतं. पण नेमकं काय आहे, तिचा बॅकग्राऊंड काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की तुम्हाला ते कट टू कट समजल्या असणार. कारण ह्याच्यामध्ये काही एकदम रॉकेट सायन्स आहे नाही. ह्या बेसिक गोष्टी आहेत. एक नॅचरल, म्हणजे एक माणूस म्हणून, एक मतदाता म्हणून, या देशाचा नागरिक म्हणून जवळपास काही काही गोष्टी तुम्हाला काय असल्या पाहिजे, माहीत असल्या पाहिजे किंवा ज्ञात असल्या पाहिजे. हा माझा आजचा पर्पज होता मित्रांनो. तर पुन्हा एकदा सांगतो, हे काय होतं मित्रांनो, नीट इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. 1952 निवडणुकांमध्ये जर गरज पडलीच नसती तर शाही इन्व्हेंट झालीच नसती मित्रांनो. तर सायन्स असंच असते, एखादी जेव्हा गरज पडते त्यावेळी काय केलं जातं, इन्व्हेन्शन केलं जातं. तर मला मित्रांनो जाता जाता तुम्हाला एक प्रश्न सांगून जातो, त्याचं मला उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इन्व्हेन्शन अँड डिस्कवरी. ठीक आहे, बाकी ह्याचं उत्तर मी तुम्हाला नंतर सांगेन. तुम्हाला माहित असलं तर पाठवा. आणि व्हिडिओ जर आवडला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. मी रोज नवीन नवीन काहीतरी व्हिडिओ टाकत असतो. काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. एक जागरूक नागरिक व्हा आणि नक्की मतदान करा. आणि तुमचा हक्क जो आहे तो बजवा आणि लोकशाहीमध्ये सहभाग व्हा, एवढीच तुमची विनंती करतो. आणि हे व्हिडिओ आवडला असणार याची मी शाश्वती देतो किंवा तुम्ही खात्री करून घेतो. आणि ते माझ्यापर्यंत कमेंटच्या माध्यमातून पोहोचवा. धन्यवाद.